नमस्कार. नमः शिवाय. काल आपण शनीबद्दल बोललो, खूप बोललो, भरभरून बोललो. लोकांना भीती शनीबद्दल आहे, ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आज आपण 9 नंबर मंगळाबद्दल बोलतो आहोत. मंगळाला सुद्धा लोक शनीसारखे भरपूर घाबरतात. पत्रिकेमध्ये मंगळ आहे, लग्नासाठी वगैरे मंगळ बघितला जातो, हा वेगळा विषय. जेव्हा आपण पत्रिकेनुसार पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा विचार करू तेव्हा तो विषय येईल. आज आपण 9 नंबर अंक ज्योतिषशास्त्राप्रमाणे 9 नंबर हा मंगळाचा आहे. मंगळ म्हणजे योद्धा, लढणारा, ताकदवाला, शूर, स्पष्ट बोलणारा, थोडासा तापट, थोडासा उतावळा, ज्याच्याकडे पेशन्स नाही, म्हणजे एक घाव दोन तुकडे. सैनिक जे आपण युद्धासाठी जातात, आपले जे सैनिक आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ प्रबळ असेल ना, स्ट्रॉंग असेल, पोलिसी खातं, सैनिक जिथे डॅशिंग एकदम लढायचं आहे, भीती नाही, असा पत्रिकेमध्ये मंगळ प्रभावी चांगल्या पोझिशन मध्ये असतो. पण मंगळाचे दुष्परिणाम खूप आहेत. ऍक्सिडेंट होणं, पडणं, धडपडणं, हाड मोडणं, भाजणं, हे सुद्धा मंगळाच्या खाली येतात. अर्थात त्याला इतर ग्रहांची पण जोड लागते. पण पत्रिकेमध्ये चांगलं मंगळ म्हणजे पुरुष, पुत्र संतती देणारा आणि ताकद, वीर्यामधली ताकद मंगळ देतो. मंगळाचे खूप असं मंगळाबद्दल असं खूप 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 बोलण्यासारखं आहे. मंगळ म्हणजे तसा तो प्रेमळ, पण तो तडकाफडकी गरम असल्यामुळे, फटकन निर्णय घेतला असल्यामुळे कधी कधी तो आपल्याला खूप गरम वाटतं. मंगळ म्हणजे सिंह, जंगलातला सिंह मंगळ म्हणजे. लोक म्हणतात अरे 30 नंतर मंगळ शांत होतो, मंगळची तीव्रता कमी होते. अजिबात नाही. मरेपर्यंत मंगळ मंगळच असतो. मंगळ म्हणजे सिंह जंगलातला. जसा तो मेलेला मांस खात नाही, जिवंत शिकार करूनच खातो. म्हातारा झाला तर तो उपाशी मरतो, ताकद नसेल त्याला जिवंत पकडायची, पण मेलेला मांस शक्यतो सिंह खात नाही. गुणधर्म आहेत, हेच मंगळाचे गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर डरकाळी देतो सिंह. बघा, म्हातारा किती हो देतो, डरकाळी दिल्याशिवाय शांत बसत नाही. सेम मंगळाचे गुणधर्म, डरकाळी देणारच तो. उतावळा म्हणजे कधी कधी अननेसेसरी कशातही घुसणार,